नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चैतन्य गवळी आपलं स्वागत करतो BMS मराठी या प्लॅटफॉर्मवर. आपण बघणार आहोत क्रियाशारीर पेपर 2. तर चला सुरुवात करूया. पहिले बघा शरीर. शरीराचे 3 मूलभूत घटक कोणते असतात? दोष, धातू आणि मल. त्यातले दोष कोणते? वात, पित्त आणि कफ. हे आपण पेपर 1मध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. तसेच धातू आणि मल हे आपल्याला पेपर 2मध्ये पाहायचं आहे. त्यातले धातू बघा रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र. आणि मल कोणते आहेत? पुरीश, मूत्र आणि श्वेत. त्यातलं रस याला मॉडर्नमध्ये काय म्हणतात? मॉडर्नमध्ये कोणत्या गोष्टीचा संबंध येतो? तर प्लाझ्मा किंवा लिम्फ. रक्ताचा ब्लड, मांस म्हणजे मसल टिश्यू, मेद ॲडिपोज टिश्यू, अस्थी बोन्स, मज्जा बोन मॅरो आणि शुक्र सेक्स हॉर्मोन्स. तर बघा धातू आणि मल यांना काय म्हणतात? दूष्य. हे 3 दोष आहेत बघा, वात, पित्त आणि कफ. दोष कशाला म्हणतात? जे दूषित करतात ते दोष असतात. आणि दूष्य काय? दूषित होतात ते. म्हणजे दोष धातू किंवा मल यांना दूषित करतात. त्यामुळे धातू आणि मल यांना दूष्य असे म्हणतात. त्याचे डेफिनेशन बघा, दूषयन्ति इति दोषः. म्हणजेच काय? जे घटक वातादी दोषांमुळे दुष्ट होऊन बिघडतात त्यांना दूष्य म्हणतात. जे घटक वातादी दोषांमुळे दुष्ट होऊन बिघडतात त्यांना दूष्य असे म्हणतात. आणि दूष्य म्हणजे धातू आणि मल. याचं उदाहरण बघूत बघा. आपल्याला तर माहीत आहे वाताचे गुण असतात लघु आणि वृक्ष. जर आपण लघु आणि वृक्ष या गुणांचा आहार सेवन जर केला तर आपला वात प्रकोपित होणार, म्हणजेच वात वाढणार. ते वात वाढलेला काय करणार? दोष व धातूंना प्रकोपित करणार. आपण बघितलं होतं बघा, दोष धातू आणि मल यांना दूषित करतात. मग वात दोष आहे ते काय करणार? धातूंना प्रकोपित करणार आणि त्याच्यामुळे व्याधी उत्पन्न होणार. आतापर्यंत आपण पाहिलं बघा, दोष किती, धातू किती, मल किती, दूष्य किती, दोष कशाला म्हणतात, धातू कशाला म्हणतात. तर चला आता आपण स्टार्ट करणार आहोत धातू. आपल्या क्रियाशारीर पेपर 2 मधला पहिला टॉपिक धातू. बघा धातूंचा सामान्य परिचय. निरुक्ती काय आहे? धारणात धातवः. म्हणजेच काय? शरीराचे जे धारण करतात त्यांना धातू असे म्हणतात. जे शरीराचे धारण करतात तसे शरीराचे पोषण करतात त्यांना धातू असे म्हणतात. नंतर बघा धातूंची व्युत्पत्ती. ध्रुव धारयती. याचाच अर्थ काय? धारण करणे किंवा पोषण करणे हे धातूंचे कार्य आहे. नंतर बघा व्याख्या. दधाती धारयती शरीर संवर्धकान इति धातुः. म्हणजेच काय? शरीराचे धारण व शरीर संवर्धनाकरिता कारणीभूत असणाऱ्या भावपदार्थास धातू असे म्हणतात. जे गोष्टी शरीराचे धारण करतात तसेच शरीराच्या संवर्धनासाठी काम करतात ते धातू असे म्हणतात त्यांना. चला बघा धातूंचे महत्त्व. तर काय? दोषांची सर्व कार्य धातूंच्या माध्यमातून घडून येतात. दोषांची सर्व कार्य काय करतात? धातूंच्या माध्यमातून घडून येतात. काय उदाहरण? हालचाल म्हणजेच काय? क्रिया. हे कशाचे कार्य आहे? वातदोषाचे. हे वातदोषाचे कार्य कोणत्या धातूच्या आश्रयाने होते? तर मांस धातूच्या माध्यमातून क्रिया हे कार्य होत राहते. हालचाल हे कार्य होत राहते. नंतर बघा गर्भावस्थेमध्ये शरीराच्या सर्व अवयवांच्या निर्मितीमध्ये दोषांबरोबर धातूंचा सहभाग असतो. गर्भावस्थेमध्ये जे अवयव बनतात त्यांच्या निर्मितीसाठी जेवढे दोष कारणीभूत असतात तेवढे धातूसुद्धा कारणीभूत असतात. उदाहरण बघा हृदय. याच्या निर्मितीमध्ये जेवढा कफदोष महत्त्वपूर्ण असतो तेवढाच रक्तधातू देखील महत्त्वपूर्ण असतो. नंतर बघा धातू कधीही शरीराबाहेर पडत नाही. म्हणजे सप्तधातूपैकी जे 6 धातू आहेत ते शरीराबाहेर पडत नाहीत. फक्त अपवाद कोणता आहे? शुक्र धातू. जे इतर 6 धातू आहेत त्यातला जरी कोणता धातू शरीराबाहेर गेला तर ते शरीरासाठी हानिकारक ठरतो. नंतर बघा सामान्य स्थान. रसधातूचं सामान्य स्थान कोणतं आहे? तर संपूर्ण शरीरामध्ये देखील असतो तो. नंतर शिरा, मांस आणि त्वचा या ठिकाणी रसधातू उपस्थित असतो. नंतर बघा रक्त. संपूर्ण शरीर आणि शिरा यांच्यामध्ये रक्तधातू असतो. नंतर मांस आणि मेद हे कुठे असतात? तर त्वचेखाली व अस्थींभोवती. नंतर बघा अस्थी. मांस व मेदाच्या खाली अस्थिधातू असतो. नंतर मज्जा. अस्थिगत पोकळीमध्ये मज्जाधातू असतो. नंतर शुक्र. वृषण व संपूर्ण शरीर येथे शुक्र धातू उपस्थित असतो. नंतर आपण बघणार आहोत धातूंची श्रेष्ठ कर्मे. हे आपण जे बघितलं आतापर्यंत सर्व जनरल आहे. आपण याचं आणखी डिटेलमध्ये जेव्हा आपण प्रत्येक धातू शिकणार आहोत डिटेलमध्ये तेव्हा याचे आणखी स्थान, कार्य, महत्त्व हे आपण आणखी डिटेलमध्ये शिकणार आहोत. बघा प्रीणनम जीवनम लेपः स्नेहोधारण पूर्णे गर्भोत्पादश्च धातूनां श्रेष्ठम कर्म क्रमात स्मृतम. बघा हे धातूंची श्रेष्ठ कर्मे आहेत. आता बघा प्रीणन हे रस धातू, जीवनम रक्त म्हणजे हे क्रमानंतर जे जसे क्रमाने धातू आहेत तसे जे कार्यसुद्धा त्यांचे क्रमात आहेत. म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र तसेच हे कार्यसुद्धा क्रमाने आहेत. बघा प्रीणन म्हणजे रस, जीवन म्हणजे रक्त. हे बघा आता रस धातूचं कार्य आहे प्रीणन. प्रीणन म्हणजे काय? शरीराची तृप्ती करणे. नंतर रक्तधातूचं कार्य काय आहे? जीवन.
जीवन काय, जीवनाचे रक्षण करणे. नंतर मांस धातू, मांस धातूचं कार्य काय आहे, लेपन करणं, शरीराचं लेपन करणं, शरीराला आवरण घालणं. नंतर बघा मेध धातू, मेध धातूचं कार्य काय आहे, स्नेहन, शरीराला स्निग्धता प्राप्त करून देणे, स्नेहता प्राप्त करून देणे, हे कोणाचं काम आहे, मेध धातूचं काम आहे. नंतर बघा अस्थि धातू, अस्थि धातूचं काम काय आहे, धारण. सर्व सातही धातूंचं महत्त्वाचं काम धारणच आहे, धारणात धातवः. आणि असे धातूचं देखील बघा धारण कार्य आहे, शरीराची स्थिती टिकवून ठेवणे, शरीराचे पोषण करणे, सर्व धातूंचं कामच आहे. मज्जा धातू पुरण कर्म, म्हणजेच काय, अस्थितील जी पोकळी असते ती अस्थितील पोकळी भरून काढणे, हे कोणाचं काम आहे, मज्जा, ज्याला आपण बोन मॅरो म्हणतो तेच मज्जा देखील म्हणतात त्याला. नंतर बघा शुक्र धातू, शुक्र धातूचं काम काय आहे, गर्भोत्पादन, गर्भाची उत्पत्ती करणे, म्हणजेच पुरुषांमध्ये शुक्र आणि स्त्रियांमध्ये आर्तव, हे गर्भोत्पत्ती करणे, हे शुक्र धातूचं काम आहे. नंतर बघा धातूंचे उपधातू, धातूंचे उपधातू आपल्याला पेपर 2 मध्ये वेगळा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये आपण डिटेल पाहणार आहोत. पण आपण इथं धातू या टॉपिकमध्ये त्याचं सिंपल इंट्रोडक्शन पाहणार आहोत की उपधातू काय असतात, कशाला म्हणतात. तर बघा उपधातू हे धातू सदृशच असतात, म्हणजे जे शरीराचे धारण करण्यासाठी आवश्यक असतात. उपधातू हे धातूसारखेच असतात, परंतु ते धातूपेक्षा गौण आणि कमी दर्जाचे असतात. का असतात कमी दर्जाचे, तर बघा धातू काय करतात, शरीराचे धारण करतात आणि शरीराचे पोषण करतात. आपण पाहिलं धारणाचं धातव, म्हणजे धातू काय करणार, शरीर धारण करणार आणि शरीर पोषण करणार. परंतु उपधातू जे आहेत ते शरीराचे धारण करतात पण ते शरीराचे पोषण करत नाहीत, कोणाचेही पोषण करत नाहीत, त्यामुळे त्यांना उपधातू आहेत. त्यामुळेच ते धातू सदृश्य आहेत, धातूपेक्षा गौण आणि कमी दर्जाचे आहेत, त्यांना उपधातू असे म्हणतात. हा श्लोक बघा, हा श्लोक आणि तो सामान्य कारणाचा श्लोक पाठच असला पाहिजे, खूप इम्पॉर्टंट श्लोक आहेत दोन्ही पण. बघा रसादस्तन्यम ततो रक्तम अश्रुच कंडरा सिरा मांसात वसा त्वचा शट मेधस स्नायू संभव. बघा रसाचे कोणते उपधातू आहेत, स्तन्य व रज. नंतर रक्ताचे कोणते आहेत, कंडरा व सिरा. मांसाचे कोणते आहेत, वसा व त्वचा. मेधाचे कोणते आहेत, स्नायू व संधी. हे कोणानुसार आहेत, चरकांनुसार. पण हे अस्थि, मज्जा आणि शुक्र यांचे उपधातू शारंगधारांनी काय सांगितलेत, अस्थिचे बघा दंत, मज्जाचं केश, शुक्राचं ओज, हे स्तन्य, रज, कंडारा, सिरा, हे सर्व आपण उपधातू आणखी डिटेलमध्ये पाहणार आहोत उपधातू या टॉपिकमध्ये. नेक्स्ट बघा आपण उपधातू पाहिले. आता बघा धातूंचे मल, धातूंचे मल कोणते असतात, कफ पित्त मल, खेशु प्रस्वेदो नखरोमच, स्नेहो अक्षी त्वग्विषाम ओजो धातूनाम क्रमशो मलहा. म्हणजेच रसाचं जे आहे कफ, नंतर रक्ताचा आहे पित्त. जसे आपले 7 धातू क्रमाने आहेत तसेच धातूंचा मल देखील क्रमानेच आहे. बघा धातूनाम क्रमशो मलहा. रसाचं काय आहे कफ, रक्ताचं काय आहे पित्त, बघा इथं पित्त, कफ पित्त मलहा खेशू. नंतर मांसाचा काय आहे खमल. नंतर मेधाचं काय आहे स्वेद. अस्थिचा काय आहे केश, लोम आणि नख. मज्जाचा काय आहे अक्षिस्नेह, पुरुषस्नेह आणि त्वकस्नेह. नंतर बघा शुक्राचा काय आहे ओज, जो की वाग्भटांनी सांगितलाय. बघा शुक्राचा उपधातू ओज हा कोणी सांगितलाय, शारंगधारेने सांगितलाय. पण शुक्राचा ओज हा मल कोणी सांगितलाय, तर वाग्भटांनी सांगितला. हे MCQ साठी येऊ शकतो, त्यामुळे लक्षात ठेवा पॉईंट. शुक्राचा उपधातू ओज हा शारंगधारेने सांगितलाय, तर शुक्राचा मल हा ओज कोणी सांगितलाय, वाग्भटांनी सांगितलाय. नंतर बघा धातूंचे पांचभौतिक संघटन. हे बघा रसाचं काय आहे आप. आता बघा तुम्ही रस त्याला समजण्यासाठी बघा तुम्ही ज्यूस समजा. आता ज्यूस कसा असतो, लिक्विड असतो ना, त्यामुळे रसाचं काय पंचभौतिकत्व आप. रक्ताचं काय आहे तेज प्लस आप. आता बघा ब्लड तर असणार लिक्विड स्वरूपातच असणार ब्लड, पण जेव्हा आपल्याला काय लागते बघा हाताला आपल्या, तेव्हा तिथे इजा होते, आपल्याला दुखल्यासारखं होते किंवा चणचण होते, ते कशामुळे होते, तेज महाभूत. नंतर बघा मांस, मांस तो पूर्ण शरीरात असतो, त्यामुळे ते काय आहे पृथ्वी आणि अवघड स्वरूपातही असतो मांस. नंतर बघा मेध, मेधमध्ये काय आहे आप प्लस पृथ्वी. नंतर अस्थि, बघा पृथ्वी प्लस वायू. पृथ्वी का, कारण की अस्थि धातू कठीण असतो ना, त्यामुळे पृथ्वी प्लस वायू. त्याच्यामध्ये जे मज्जा भरलेली असते अस्थिंमध्ये, बोन मॅरो, कशामुळं, वायूमुळं, पृथ्वी प्लस वायू. नंतर बघा मज्जा, मज्जाचं काय आप्य और जल. नंतर बघा शुक्रचं पण काय आहे आप्य. नंतर बघा अष्टविध धातू सारता. आता आपण जेव्हा सिंगल धातू शिकणार, जसं की रस धातू शिकणार, रक्त धातू शिकणार, तेव्हाच त्या धातूंसोबत देखील सारता शिकणार. परंतु सारता म्हणजे काय आणि त्याचं थोडक्यात इंट्रोडक्शन आपण इथे पाहणार आहोत. बघा धातूंच्या कार्यांचे किंवा गुणांचे परीक्षण ज्याच्या आधारे करता येते त्यास धातू सारता असे म्हणतात. धातूंच्या कार्यांचे किंवा गुणांचे परीक्षण जे आपण ज्याद्वारे करतो त्याला काय म्हणणार, धातू सारता असे म्हणतो. बघा सारथीची काय डेफिनेशन आहे, विशुद्धतरो धातू सार उच्यते. विशुद्ध, विशुद्ध म्हणजे काय, अतिशय उत्तम गुणयुक्त. बघा विशुद्ध
विशुद्ध आणि अशुद्धमध्ये तुम्हाला कन्फ्युजन होईल. विशुद्ध आणि अशुद्ध वेगळं आहे. विशुद्ध म्हणजेच काय? अतिशय उत्तम गुणयुक्त म्हणजे खूप चांगले. त्याला काय म्हणणार? धातूला सार धातू असे म्हणतात. विशुद्ध अतिशय उत्तम गुणयुक्त धातूला सार धातू असे म्हणणार. ही त्याची व्याख्या. नंतर बघा धातू सारथ्याचे प्रकार. बघा गुणकर्मानुसार त्याचे 3 प्रकार पडणार आणि संख्येनुसार त्याचे 8 प्रकार पडणार. गुणकर्मानुसार काय? उत्तम सारता, मध्यम सारता, हीन सारता. आणि संख्येनुसार काय? तर 7 धातूंच्या 7 सारता तसेच सत्व सारता. याला आपण आणखी डिटेलमध्ये बघणार आहोत सारता परीक्षांमध्ये. नंतर बघा कधी आपल्याला प्रश्न पडतो की धातू सारता खरंच बदलते का? तर बघा हो, धातू सारता बदलू शकते. उत्तम धातू सारता बदलून मध्यम किंवा हीन होऊ शकते. याचं उदाहरण काय बघा? एखादा स्थूल व्यक्ती असेल, त्याने खूप जास्त व्यायाम केला किंवा त्याला एखादा दीर्घ आजार झाला, त्यामुळे ते काय होणार? कृश होणार. स्थूल व्यक्ती काय होणार? कृश होणार. म्हणजे स्थूल ही काय झाली? मेदधातूची उत्तम सारता झाली. पण ते काय होणार? अतिशय व्यायाम आणि दीर्घ आजार याच्यामुळे कृश होणार. तर मग स्थूलपासून ते कृश झाला. त्याची उत्तम सारतेपासून काय झाली? मध्यम किंवा हीन सारता होऊ शकते. बघा आतापर्यंत आपण काय पाहिलं? दोष, धातू, मल मूलभूत घटक आहेत. धातू आणि मल किती आहेत हे पण पाहिलं. धातूंला मॉडर्नमध्ये काय म्हणतात ते पाहिलं. नंतर दोष कशाला म्हणतात, दूषक कशाला म्हणतात ते पाहिलं. दोष कशाप्रकारे धातू आणि मल यांना दूषित करतात ते देखील आपण पाहिलं. नंतर आपण धातूंचं जनरल इंट्रोडक्शन पाहिलं. त्यात निरुक्ती, व्युत्पत्ती, व्याख्या, त्या धातूंचं महत्त्व आपण पाहिलं. नंतर त्या धातूंचं आपण सामान्य स्थान पाहिलं. धातूंचे श्रेष्ठ कर्म पाहिलेत. नंतर त्या धातूंचे आपण उपधातू देखील पाहिलेत. धातूंचे उपधातू कोणते आहेत ते पाहिलेत. नंतर त्या धातूंचे मल किती मल आहेत, कोणते मल आहेत ते पाहिलं. त्या धातूंचं पांचभौतिक संघटन पाहिलं आणि त्यानंतर धातूंची सारता पाहिली. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत धातुपोषण आणि धातुपोषण न्याय आणि धातुपोषण काल. थँक्यू.